प्रेक्षक हो, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी यांची अनपेक्षित बदली झाली आणि सांगलीच्या खऱ्या विकासाची तळमळ असणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात एक हुरहुर निर्माण झाली। प्रशासकीय बदल्या हा जरी शासकीय प्रक्रियेचा भाग असला तरी एका तरुण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याला इतक्या कमी कालावधीत निरोप द्यावा लागणं हे नक्कीच विचार करायला लावणार आहे। आपल्या कृतीतून बोलणारा बुलडोजर मॅन ही ओळख सत्यम गांधी यांनी सांगलीमध्ये निर्माण केली। आयुक्त म्हणून ते रुजू झाले तेव्हा त्यांनी शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य दिलं। अल्प पण प्रभावी काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले। अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम त्यांनी हाती घेतली। त्यांच्या या कार्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुम्ही पाहताय सत्यवेद। नुकतीच सांगली इथून बदली झालेले सांगलीचे तत्कालीन सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी 100 फुटी रस्ता आणि स्टेशन रोड सारख्या वर्षानुवर्ष प्रलंबित आणि संवेदनशील प्रश्नावर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली आणि रस्ते मोकळे केले। महापुरातील प्रभावी नियोजन सांगलीकरांसाठी कायमच डोकेदुखी ठरलेल्या महापुराच्या संकटात त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून परिस्थिती हाताळली होती। शहराचं सुशोभीकरण, काळ्या खणीसारख्या दुर्लक्षित जागेचं रूपांतर करून शहराच्या सौंदर्यात त्यांनी भर घातली। पारदर्शक प्रशासन, नगररचना आणि इतर विभागात पारदर्शकता आणण्याचा प्रामाणिक त्यांनी प्रयत्न केला। याच धाडसी आणि निपक्ष कारभारामुळे नागरिकांनी त्यांना बुलडोजर मॅन ही उपाधी दिली। गांधी यांनी अनेक उपक्रम सकारात्मकतेने लोकांपर्यंत पोहोचवले आणि नागरिकांनीही त्यांना अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे एवढं काम करूनही ते नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले। स्वतःची स्तुती करून घेणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं। खरा विकास कसा होतो यावर त्यांनी काम केलं। मोठे उद्योग, मोठी गुंतवणूक हे फक्त भाषणातून साध्य होत नाही, त्यासाठी आवश्यक असतो मजबूत पाया, प्रशासकीय शिस्त, प्रशासकीय रस्ते, सक्षम नागरी व्यवस्था। माननीय सत्यम गांधी सरांनी नेमक्या याच मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं होतं। सांगलीसाठी नियोजित उपक्रमांची त्यांनी दिलेली झलक आशादायी होती। विशेषतः कचरा व्यवस्थापन या गंभीर विषयावर त्यांनी स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण व्हिजन मांडलं होतं। इतर प्रगत महानगरपालिकांचा अभ्यास करून सांगलीत प्रभावी उपाय राबवण्याची त्यांची तयारी दिसून आली। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ते कोणतंही वक्तव्य पूर्ण अभ्यासाशिवाय करत नाहीत आणि त्यांनी केलंही नाही। बदल्या आणि विकासांची सातत्यता, लोकशाहीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही एकाच रथाची 2 चाकं आहेत। विकासासाठी दोघांमध्ये समन्वय आणि अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणं आवश्यक आहे। कठोर पण आवश्यक निर्णय घेतल्यावर काहींना त्रास होणं स्वाभाविक आहे, पण शहराच्या व्यापक हितासाठी असे अधिकारी आवश्यक आहेत। अचानक होणाऱ्या या बदलीमुळे मात्र विकासाची गती मंदावते, हे वास्तव आहे। सांगलीकरांनो, आता आपणही व्यक्त व्हायला पाहिजे। वाईट घडलं की आपण लगेच आवाज उठवतो, पण चांगल्या कामांसाठी पुढे येतो का? सकारात्मक बदलांना पाठिंबा देऊया। प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। सांगली बहुचांगली करायची असेल तर ही आपली जबाबदारी आहे। सत्यम गांधी यांची बदली अनेकांसाठी अनाकलनीय आहे। ते नवीन होते पण डॅशिंग होते। असं दिसतं की सत्ताधारी असोत की विरोधक, अशा कडक आणि निपक्ष अधिकाऱ्यांना अनेकदा विरोधच होतोय। त्यांनी अतिक्रमणं हटवली, रस्ते रुंद केले, नगररचनेतील अनियमितता रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण अशा निर्णयांमुळे काहींना अस्वस्थता निर्माण होते। आजची परिस्थितीच अशी आहे। अशा अधिकाऱ्यांना अडचणीचं मानलं जातं आणि मग विकासाऐवजी ढापाढापीला खतपाणी मिळतं। सांगलीला खरोखर विकसित करायचंय का, की तिला कायम मोठं खेडच ठेवायचंय? जर मोठी गुंतवणूक हवी असेल तर तिन्ही शहरांना शिस्त लावणारा अधिकारी आवश्यक आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, स्थानिक आमदार आणि प्रशासनानं जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। एखादा अधिकारी चुकीचा असेल तर त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, पण काम करणाऱ्याला थांबवणं योग्य आहे का? सांगली महापालिका होऊन 3 दशकं झाली तरीही सांगली अनेक बाबतीत माग आहे। आता तरी या शहराच्या वेदना समजून घ्यायला हव्यात, नाहीतर भविष्यात मोठं नुकसान अटळ आहे। सांगली बदलायची असेल तर आधी आपली मानसिकता बदलावी लागेल। तुम्ही आणि आम्ही मिळूनच सांगली आहोत। आता वेळ आहे व्यक्त होण्याची आणि चांगल्या कामासाठी आवाज उठवण्याची। तूर्त इतकंच। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा।
आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.